सभ्यपणाचा मुखवटा घालून जवळ येणारा सोनू. अमोलीने घेतलेला निर्णय खरंच सुरक्षित आहे का, की ती नकळत एका मोठ्या सापड्यात अडकते आहे? नमस्कार वाचक हो, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अमोली या कथा मालिकेच्या भाग 28 मध्ये. गेल्या भागात आपण पाहिलं की परिस्थिती अमोलीच्या विरोधात जात असतानाच सोनूचं वागणं अचानक बदललेलं दिसतं. पण हा बदल खरंच मनापासून आहे, की यामागे अजून काही गुपित दडलं आहे? आजच्या भागात सत्याच्या आणखी एक थराचा उलगडा होणार आहे. चला तर मग पाहूया पुढे काय घडतं. काय तू पण थोडं लवकर यायला पाहिजे होतं. मी इथे केव्हाची बसून तुझी वाट बघत होतो. आता 10 मिनिटापूर्वी कलेक्टर साहेब इथून निघून गेले. अमोली बसने आल्यामुळे तिला यायला उशीर झाला. ती येताच सोनूने हातवारे करत तिला कलेक्टर गेल्याचा निरोप दिला. निघून गेले? अरे बापरे, ते बस वेळेवर आली नाही. मी किती वेळेची स्टँडला उभी होती. तिने जाणाऱ्या रस्त्याकडे बघत म्हटलं. म्हणून मी म्हटलं होतं माझ्या गाडीवर चल, पण तुला तर मी तुझा फायदा घेणाऱ्यातला वाटलो, म्हणून तू यायला नकार दिला. त्यांना तोंड तिरपं करत म्हटलं. पण त्याच्या या म्हणण्यावर तिने त्याला काही उत्तर दिलं नाही. मग आता काय करायचं? नाही म्हणजे अजून काही उपाय असेल तर? बरंच ऊन तापलं होतं. तसं तिने तिची पर्स डोक्यावर ठेवत त्याला म्हटलं. मी विचारलं आहे त्या शिपायाला, दुपारी लंच नंतर येतील म्हणे. मग आपल्याला तोपर्यंत वाट बघावी लागेल, तो तिला म्हणाला आणि आजूबाजूला बघू लागला. ते तिकडे कॅन्टीन दिसतं आहे, तिथे बसून चहा घेऊ आणि मग ठरवू पुढे काय करायचं ते. नाही म्हणजे तू म्हणशील तर थांबू दुपारपर्यंत, नाही तर येऊ उद्या. त्याचं आतापर्यंतचं बोलणं आणि आजचं बोलणं यात बराच फरक होता. आज तो अगदी सभ्य व्यक्तीसारखा बोलत होता. त्याच्याकडे एक क्षण बघून तिने सुद्धा त्याच्या बोलण्याला होकार दिला आणि मग ते दोघेही कॅन्टीनमध्ये चहा प्यायला गेले. चहा प्यायला बसताना सुद्धा तो अंतर घेऊनच बसला. नेहमी कारण काढून जवळ जाणाराचा प्रयत्न करणारा तो आज अंतर ठेवून वागत होता. मग काय करायचं म्हणते तू? तसं मग मला काकांना कळवावं लागेल. माझं 2 दिवस जमणार नाही. तू हवं तर दुसरं कोणाला घेऊन ये, त्याने अगदी सरळ सरळ सांगितलं. तिला तर आज तो नेहमीचा सोनू वाटतच नव्हता. मला वाटतं आजच थांबून जाऊ. भेटून कमीत कमी ते काय म्हणतात ते ऐकायला तरी मिळेल. उगाच आजची फेरी वाया नको जायला. तिच्या म्हणण्यावर त्याने मान हलवली. चहा घेऊन झाला. तसं त्याने तिला अजून काही घ्यायचं का ते विचारलं. तिने नाही म्हटल्यावर त्याने तिला बिलकुल आग्रह केला नाही. बिल दिल्यावर त्याने त्याच्या मागे तिला चलण्याचा हाताने इशारा केला आणि तो सरळ कलेक्टर ऑफिसजवळ जाऊन पोहोचला. तिथल्या बाकड्यावर आधीच काही लोक बसले होते. तिथेच बसलेल्या एका माणसाला उठवून त्याने तिच्यासाठी जागा दिली आणि तो तिथून थोड्या अंतरावर जाऊन उभा राहिला. मी बाहेर गाडीजवळ बसलो आहे. साहेब आले की मला तिथे दिसेल, तसं मी लगेच येईल. अर्धा तास झाला. सोनू उभाच होता. माणसांची गर्दी कलेक्टरला भेटण्यासाठी वाढत होती. मग उभे राहून पायाला मुंग्या आल्यावर शेवटी तो तिच्याजवळ येऊन तिला म्हणाला. तिने मान हलवून होकार देताच तो त्याच्या गाडीकडे गेला. इतका वेळ थांबून फायदा झाला नाही. कलेक्टरची भेट घेऊन आल्यावर अमोली म्हणाली. कलेक्टरला परत यायला उशीर झाला. उशीर झाल्यानंतर सुद्धा नंबरप्रमाणे एक एक व्यक्तीला त्यांची अडचण मांडण्यासाठी कलेक्टरजवळ सोडण्यात आलं. जेव्हा अमोलीचा नंबर आला तेव्हा अमोली आणि सोनू दोघेही आत गेले. सोनूने संपूर्ण प्रकरण कलेक्टर साहेबांना समजावून सांगितलं. कलेक्टर साहेबांनी सुद्धा शक्यतो होईल ते मदत करण्याचं आश्वासन दिलं, पण सोबतच हे काम मंत्रालयातून करावं लागेल हे सुद्धा सांगितलं. त्यासाठी त्यांनी मंत्रालयात काही वेगळ्या वेगळ्या प्रकारचा पत्रव्यवहार सुचवला. महेश आणि अमोलीचं मॅरेज सर्टिफिकेट नसल्यामुळे हे काम एकंदरीत बघता तसं थोडंसं कठीणच होतं. त्यात लग्नही घाईघाईत झालं. महेशने कागदपत्रांवरचं वारसदाराचं नावही बदललं नव्हतं. या अशा बऱ्याच गोष्टी अमोलीच्या विरोधात होत्या.
तू गाडीवर तर नाही येणार. मग तुला बस स्टँडला सोडू की तू रिक्षाने जाशील? काम झालं नाही तरीही सोनूने कोणतीही कुरकुर तिच्याजवळ केली नाही. वरून आज दिवसभर तो तिच्याशी एका जेंटलमॅनप्रमाणे वागत होता. त्याने एक वेळेसही तिला ओझरता स्पर्श करण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. उलट तिच्याशी बोलताना एका हातचं अंतर राखूनच बोलत होता. नाही, मी रिक्षाने जाईन. तिने असं म्हटल्यावर त्याने हळूच त्याची मान हलवली आणि तो गेटमधून बाहेर जात तिच्यासाठी रिक्षा बघू लागला. ओ ताई, तुमच्या गावची तर मुक्कामाची बस सुद्धा आतापर्यंत गेली असेल. तो रिक्षावाला कुठे जायचं आहे ते सांगताच सोनूने अमोलला त्याच्या गावच्या बसमध्ये बसवून द्यायला सांगितले. तसं तो रिक्षावाला म्हणाला. अमोलीने घड्याळ पाहिले तर आता 6:30 व्हायला आले होते. थोड्याच वेळात अंधारही झाला असता. किती वाजता असते इथून शेवटची बस? 4:15ला असते. कारण आमच्या शेजारच्या ताईंची आजोळ त्याच गावची आहे. बऱ्याचदा मला त्या बसनेच त्यांना बसवावं लागतं, म्हणून मला माहीत आहे. अमोलीने विचारलं. तसं रिक्षावाल्याने माहिती पुरवत म्हटलं. सोनू तर तिथे अगदी त्रयस्थ व्यक्तीप्रमाणे उभा होता. जणू त्याला ती कशीही जाऊ दे, काही फरक पडत नाही. ती म्हणेल तसंच करायचं. मग बस स्टँडवर जाऊन बसतेस का, सकाळच्या गाडीची वाट बघत? अमोली विचार करत होती. तसं तिला विचार करताना बघून सोनू म्हणाला. ओ ताई, लवकर सांगा, दुसरे सीट पण निघून जायचे नाही तर. तो रिक्षावाला सुद्धा घाई करत म्हणाला. दोघांचं बोलणं ऐकून तिने पटकन तिच्या पर्समधून तिचा मोबाईल काढला आणि थोडं बाजूला जाऊन कोणाला तरी कॉल लावला. मामांजी तुम्हाला फोन करणार आहेत, पुढे कसं करायचं यासाठी. तिने रिक्षात बसत सांगितलं. आणि मग तू कुठे जाणार, बस स्टँडला? आता मात्र त्याच्या कपाळावर थोड्या आठ्या पडल्या होत्या. नाही, इथेच माझी मोठी आत्या राहते, मी तिच्याकडे जाईल. तसं मी घरी कळवलं आहे आणि आत्याशीही बोलणं झालं आहे. धन्यवाद, तुमची बरीच मदत झाली. त्याला थँक्यू म्हणून ती रिक्षात बसली आणि रिक्षावाला कुठे जायचं त्याचा पत्ता सांगितला. रिक्षा निघून गेल्यावर सोनूने त्या दिशेला बघितलं आणि ओठाच्या कोपऱ्यातून तिरकस हसत मोबाईल त्याच्याच तळहातावर आपटत तोंडाने शीळ घालत त्याच्या गाडीकडे गेला. सभ्यपणाचा मुखोटा पांघरून त्याने नाही म्हटलं तरी त्याच्या वागणुकीत झालेल्या बदलाबद्दल विचार करायला तिला भाग पाडलंच होतं. तर वाचक हो, आज सोनूचं बदललेलं रूप पाहून अमोली थोडी गोंधळली असेल. पण हा खरा बदल आहे की फक्त एक मुखवटा? एकीकडे परिस्थिती अमोलीच्या विरोधात जात आहे, तर दुसरीकडे सोनूचा हा अनपेक्षित सभ्यपणा. या सगळ्यामागे नक्की काय चाललं आहे? अमोलीने घेतलेला हा निर्णय तिच्यासाठी सुरक्षित ठरेल का, की ती नकळत अजून मोठ्या जाळ्यात अडकत चालली आहे? हे सगळं जाणून घेण्यासाठी वाचत रहा अमोली. पुढचा भाग आणखी थरारक, रहस्यमय असणार आहे. हा भाग आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुढचा भाग चुकवू नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.